मिरजेचे भाजप सक्रिय सदस्य नोंदणी जास्त करतील त्याची पदाधिकारी आणि आगामी निवडणुकीत शिफारस करणार आमदार सुरेशभाऊ खाडे यांची कार्यकर्त्यांना सूचना। मिरज विधानसभा मतदारसंघातील सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचा भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज मिरज येथे सत्कार करण्यात आला। भारतीय जनता पार्टी सदस्य आणि सक्रिय सदस्य नोंदणी अभियान माहिती तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार कार्यक्रम आज मिरजेत संपन्न झाला आणि यावेळी भाजपाच्या सदस्यता आणि अभियानासंदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। सुरेशभाऊ खाडे यांना गुलाब पुष्पहार घालून मिरज विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी जाहीर सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि यावेळी सौ सुमनताई सुरेश खाडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, ज्येष्ठ नेते पत्रकार देशपांडे, ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी, भाजपा मिरज विधानसभा प्रमुख काकासाहेब धामणे, माजी महापौर संगीताताई खोत, धनंजय कुलकर्णी, भाजपा युवा जिल्हाध्यक्ष राज कबाडे, अनघा कुलकर्णी, अनिता हारगे, जयश्रीताई कुरणे, रुपालीताई देसाई, माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर, विक्रम पाटील, ईश्वर जनवाडे, उमेश हारगे, जयगोंड कोरे हे उपस्थित होते। मंत्रिपद मिळाले नसले म्हणून कार्यकर्त्यांनी नाराज होण्याची गरज नाही। आमदार म्हणून सर्वात जास्त निधी आणता येईल असा विश्वास सुरेशभाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। भारतीय जनता पार्टी पक्षाची सक्रिय सदस्य नोंदणी जे जास्त करतील त्यांची भाजप पक्षाच्या पदाधिकारी तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणुकीसाठी शिफारस करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। मंत्री होतो तो पैसा लावता, मंत्री नाही तर त्याच्यापेक्षा पण जास्त पैसा येईल विकासाला, ती चिंता आपण करू नका। गणत तालुक्यामध्ये पैसा येईल, 5 होतं तुम्हाला समजेल की पैसा किती आला। त्यामुळे विकासाला कुठे की बसणार नाही आहे। आपण चिंता आता काय चालत असेल, आपण मंत्री आहेत मग पैसे कुठे यायचे, अर्थ आहे ना? तसं नाही आहे। ज्यावेळी मंत्री नाही आहेत, जे आपले आमदार आहेत त्या आमदाराला थोडं झुकतं माप देवेंद्र भाऊ देणारच आहे। त्यामुळे आपल्याला पैसे उरलेली कामं सर्व्हिस भाऊ नाही मगाशी म्हणलं की काही नाराजी शहरामध्ये, नाराजी शहरातले रस्ते तर आम्ही आता जवळजवळ चालू झाले, काय संपले रस्ते संपले, आता रस्ते आहेत तेच करतोय आम्ही, बाकी काय आम्हाला करण्याचा अधिकार नाही आणि करू पण नाही सगळ्या गोष्टी। पण काय कामं ज्यावेळी 100 कोटी आपल्याला आले त्यावेळी 60 कोटी आपण सांगलीला दिले आणि आपण 40 कोटी घेतले। त्यावेळी लोकांची जरुरी काय होतं, एक सब्जी मंडी, एक मच्छी मार्केट होतं, स्टेडियम दुरुस्त करायचं होतं, बालगंधर्व दुरुस्त करायचं होतं, लसी मार्केट दुरुस्त करायचं होतं, आपलं वारकरी भवन मारायचं होतं। पण ह्या गोष्टी करत असताना नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यानं आपल्याला थोडी शिंडी लावली, प्रस्ताव पाठवले, प्रस्ताव पडल्यानंतर पूर्णतेचे प्रस्ताव आले तेव्हा शासनानं मंजुरी दिली, पण ज्यावेळी प्रस्ताव मंजूर खाली आले त्यावेळी इथं काही पूर्णता नव्हती ही आपल्याला। त्यामुळे आता कोर्ट कचेऱ्या ह्या चालू झाल्या, त्या जागेवरच्या कोर्ट कचेऱ्या चालू झाल्या, त्यामुळे विलंब लागला। बाकीच्या गोष्टी करत असताना काही गोष्टी कॉन्ट्रॅक्टर बरोबर नसतो, काही गोष्टी अधिकारी बरोबर नसतो, त्या दृष्टी पण मी तर पैसे दिलेले हे क्लिअर करतो आपण। त्याचा परिणाम आपल्याला थोडासा ह्या निवडणुकीला आपल्याला थोडा भोगायला लागला, कामं नाही झाली। पण ती कामं आता आम्ही ताबडतोब आढावा बैठक घेऊ आम्ही आणि ती कामं पूर्णतेला न्यायला आम्ही उद्याच सब्जी मंडीची वॉल कंपाऊंडच्या भिंतीचा नारळ पडतोय, साईडने वॉल कंपाऊंड आम्ही बांधून घेतोय, त्याचा आम्ही ताबडतोब उद्या नारळ पडतो। पण ही कामं कंप्लीट करू आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना शहर असू द्या किंवा ग्रामीण असू द्या त्या दृष्टिकोनातून कुठेही पैसा कमी पडणार नाहीये डॉक्टर, आणि त्या पद्धतीनं आपण चिंता करू नका, ह्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचं। आता फक्त एकच काम मी का सांगितलं, हे 12 तारखेपर्यंत कोणी माझ्याकडे निवेदन फोन लावा हे लावा कोणी येऊ नका। जो ऑफिसमध्ये येईल त्याला म्हणायचं मोबाईल दे, पहिला त्याचा मोबाईल घ्यायचा, पहिलं लोड कर आणि मग तुझं काम सांग, कारण हे काम पक्षात आहे ते काम पक्षात आहे आणि आपण ते काम करत असताना जे पक्षाला आपल्याला जिम्मेदारी दिली ते पक्षाची जिम्मेदारी आपली तंतोतंत आपण सर्वांनी पाळायची आहे। एवढंच मी आपल्याला सांगण्यासाठी उभा आहे। 12 तारखेला शिर्डीत जे अधिवेशन होईल त्या अधिवेशन हे महाराष्ट्राचं अधिवेशन असतं, मग जिल्ह्याचं होतं, मग तालुक्याचं, मंडळाचं होतं, असं असतं ना, मग कमिटी सगळ्या बाजू होतात, म्हणजे हे पण आहे त्यामध्ये। हे तुमचं शेअर निघणार आहे ना, तो तुमच्या पुढच्या कमिटीसाठी पण आहे लागू,
कुणाला अध्यक्ष करायचंय, कुणाला अध्यक्ष व्हायचंय, कुणाला मंडळाध्यक्ष व्हायचंय, कुणाला काय व्हायचंय, सरचिटणीस व्हायचंय, कुणाला आपल्या शेलचा अध्यक्ष व्हायचंय, हे पण त्यामध्ये मिळणार. म्हणजे हे जे आता जी प्रक्रिया आहे ही 12 दिवसाची प्रक्रिया आहे. निरंजन करायचंय, घेऊ शकता, करू शकता. 4 सदस्य सक्रिय झाले. मी सांगत नाहीये, पण वरिष्ठांनी सांगितलं आम्हाला, जे सक्रिय सदस्य नियमातनं व्यवस्थित असतील तेच पुढं आपल्या पदासाठी मागणी करू शकतील. तोपर्यंत त्याला पद मागायचा अधिकार राहणार नाही. हे मी स्पष्ट सांगतो. हे मला मी नाही बोललो, वरच्या आम्हाला बोलले, आम्ही तुम्हाला बोललो, आहे का नाही. मग ग्रामपंचायत तिकीट असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका महानगरपालिका असू द्या, यासाठी आपल्याला सक्रिय सदस्य व्हावं लागेल. जर माझ्या मर्जीचा जरी असला बापू, तरी देखील मला त्याला करता येणार नाहीये. त्याची शिफारस मला करायला आवड पडेल. त्यामुळे सक्रिय सदस्य होणे काळाची. आता आपण ठरवा मनाला मागणार काय. आता आपण काय करायचं सुरेश भाऊ, आता आपण काय करायचं, पुढे उभं राहायचं का नाही राहायचं, करायचं का राजकारण, आणि आपण सक्रिय सदस्य करूया का नको करूया, हे आता आपण ठरवायचं मनात. आणि जर ह्या गोष्टी सगळ्या आपण ताळमेळ लावला तर मला वाटत नाही की बाबा आम्ही निश्चितच तालुक्यातून ह्या फॉर्म्युल्यामध्ये गेलो तर आम्ही 50 वर आम्ही निश्चितच. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.